नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिडक्शन्स फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम यासंबंधीची सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. कारण करदात्याचं सर्व मार्गाने मिळणारं जे एकूण उत्पन्न आहे त्याला सकल एकूण उत्पन्न असे म्हणतात. आणि सकल एकूण उत्पन्नातून काही डिडक्शन करदात्यासाठी उपलब्ध आहेत. कारण करदात्यांना बचतीची सवय लागली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट त्यांना करण्याची सवय त्या ठिकाणी लागली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे आणि बचतीच्या माध्यमातून जो काही पैसा त्या ठिकाणी कलेक्ट होतो तो देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपयोगात आणला जाईल, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. किंवा जी जबाबदारी करदात्यावर आहे ती जबाबदारी त्याला भक्कमपणे पार पाडता यावी आणि आपलं उत्पन्न त्या ठिकाणी त्याला वाचवता यावं किंवा बचतीची सवय लागावी किंवा आपलं भविष्य जे आहे ते भविष्य त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा विविध प्रकारचे डिडक्शन सकल एकूण उत्पन्नातून त्यांना देण्यात आलेले होते. तर ते सकल एकूण उत्पन्नातून देण्यात आलेले जे डिडक्शन्स आहेत हे डिडक्शन दिल्यामुळेच करदाते त्या ठिकाणी बचत करू शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि आपलं भविष्य त्या ठिकाणी सुरक्षित करू शकतात. परंतु अशा कुठल्याही सवलती जर करदात्यांना नाही दिल्या तर करदाते अशी कुठल्याही प्रकारची बचत वगैरे करणार नाहीत. मॅक्झिमम जे काही उत्पन्न आहे आपलं ते उत्पन्न खर्च करण्यावरच त्यांचा भर राहील किंवा कल राहील. म्हणजे काही जागृत करदाते हे बचत करतील, परंतु बहुतांश करदाते हे मिळालेला पगार किंवा त्यांचं जे काही उत्पन्न आहे, ज्या कुण्या मार्गाने त्यांना मिळणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न खर्च करण्याकडेच त्यांचा कल राहील. म्हणून तुम्हाला जर टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्हाला बचत करावी लागेल, गुंतवणूक करावी लागेल आणि मग कर वाचविण्यासाठी आणि विविध प्रकारच्या सवलती मिळविण्यासाठी अशा प्रकारची बचत किंवा गुंतवणूक त्या ठिकाणी केली जाते आणि कराच्या माध्यमातून पैसा वाचवून आपलं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे दोन पद्धतीने या ठिकाणी भविष्य सुरक्षित होते. एकतर कराच्या माध्यमातून पैसा वाचतो, म्हणजे बचत केल्यामुळे कोणत्या ना कोणत्या कलमाखाली आपल्याला डिडक्शन मिळते आणि डिडक्शन मिळाल्यामुळे आपला पैसा वाचतो, त्यामुळे आपला पैसा सुरक्षित राहतो, त्यामुळे आपलं भविष्य सुरक्षित होते. आणि दुसरी गोष्ट, त्या निमित्ताने का होईना आपण त्या ठिकाणी बचत करतो आणि तो पैसा आपणाला भविष्यामध्ये अनेक अडचणीच्या ठिकाणी कामी येतो. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण डिडक्शन्स फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम आणि ते कोणकोणते डिडक्शन्स आहेत यासंबंधीची आपण सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तो चॅप्टर त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि आज आपणाला चौथा आणि शेवटचा चॅप्टर या ठिकाणी सुरू करायचा आहे. तो चॅप्टर म्हणजे कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम किंवा असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल असं देखील त्याला म्हटलं जाते. कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम, टोटल इन्कम म्हणजेच टॅक्सेबल इन्कम. आता पहा, सकल एकूण उत्पन्नातून मागच्या लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला शिकवलेल्या डिडक्शन्स आहेत त्यापैकी डिडक्शन दिल्यानंतर जे उत्पन्न उरते त्याला टोटल इन्कम असे म्हणतात किंवा त्याला टॅक्सेबल इन्कम असे सुद्धा म्हणतात. कारण डिडक्शन दिल्यानंतर सकल एकूण उत्पन्नातून ज्या अंडर सेक्शन 80C टू 80U अंतर्गत ज्या काही कपाती आहेत त्या कपाती दिल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला टोटल इन्कम असे म्हणतात किंवा टॅक्सेबल इन्कम असे म्हणतात. आणि त्या टॅक्सेबल इन्कमवरच या ठिकाणी कराची आकारणी केली जाते. मग आता एखाद्या करदात्याचं हे टोटल इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं, तर ते मी एक प्रॉब्लेम घेऊनच आपणाला या ठिकाणी सांगणार आहे. तर पहा, मी प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचतो. प्रॉब्लेम नंबर 1. मिस्टर प्रसून इज हू ॲन इंडियन सिटीजन अँड रेसिडेंट फॉर इन्कम टॅक्स पर्पज. ही सबमिट्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द प्रिव्हियस इयर 2019-20. Number A, net salary after deduction of provident fund contribution and deduction of tax at source rupees 2,70,000.
नंबर बी, इन्कम टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ऑन सॅलरी ₹8,000. नंबर सी, ओन कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 12,000. नंबर डी, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 12,000. नंबर ई, ग्रॉस डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी ₹8,000. कम्प्यूट द टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर प्रसून फॉर द असेसमेंट इयर 2020-21. तर अशा प्रकारचा हा एक प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम घेऊनच मी आपणाला या ठिकाणी टोटल इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जाते ते मी या ठिकाणी आपणाला सांगणार आहे. तर पहा, प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ मिस्टर प्रसून फॉर द असेसमेंट इयर 2020-21. आता हे टोटल इन्कम म्हणजेच टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात. टोटल इन्कमला दुसऱ्या नावाने ओळखलं जाते, टॅक्सेबल इन्कम. टोटल इन्कम म्हणजे एकूण उत्पन्न, टॅक्सेबल इन्कम म्हणजे करपात्र उत्पन्न, आणि दोन्हीचा अर्थ आयकराच्या दृष्टिकोनातून सेम आहे. तर पहा, पहिलं या ठिकाणी दिलेलं आहे नेट सॅलरी दिलेली आहे. तर सॅलरीपासून त्यांना पहिलं उत्पन्न मिळते, म्हणून या ठिकाणी घ्या इन्कम फ्रॉम सॅलरी. पहिलं हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. आता आपलं पुन्हा एकदा उजळणी होणार आहे. पहा, या निमित्ताने आपण पहिल्या टर्ममध्ये आणि आता जे काही चॅप्टर शिकलेले आहेत, म्हणजे उत्पन्नाचे जे काही हेड आहेत, त्या हेड अंतर्गत म्हणजे उत्पन्नाचं कम्प्युटेशन कशा पद्धतीने केलं जाते याची पुन्हा एकदा या ठिकाणी पुनरावृत्ती होणार आहे किंवा उजळणी होणार आहे. तर नेट सॅलरी यांना मिळालेली आहे आफ्टर डिडक्शन ऑफ प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन अँड डिडक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स 2,70,000. यांना सॅलरीच्या रूपाने नेट सॅलरी म्हणून 2,70,000 रुपये मिळालेलं आहे. तर पहिलं हेड इन्कम फ्रॉम सॅलरी, त्यामध्ये लिहा सॅलरी रिसिव्ड कंसात लिहा नेट. किती रुपये? 2,70,000 रुपये. 2,70,000 रुपये त्यांना सॅलरी मिळालेली आहे. आणि ही सॅलरी आफ्टर डिडक्शन म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनचं डिडक्शन केल्यानंतर आणि टॅक्सचं डिडक्शन केल्यानंतर, म्हणजे टॅक्स कपात करून घेतलेला आहे आणि प्रॉव्हिडंट फंडला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन करून यांना म्हणजे नेट सॅलरी 2,70,000 रुपये मिळालेली आहे. आता 2,70,000 रुपये ही नेट सॅलरी आहे, तर मग यांची ग्रॉस सॅलरी किती आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या बाबी त्यांच्या वेतनातून वजा करण्यात आलेल्या आहेत त्या बाबी आपल्याला या ठिकाणी पुन्हा ॲड कराव्या लागतील. म्हणून या ठिकाणी घ्या ॲड. नंबर 1 काय ॲड केलेलं आहे? कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. आलं लक्षात. रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला या ठिकाणी लिहा कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. तर पहा, हे जे आहे डिडक्शन ते 8,000 रुपये आहे. 8,000 रुपये याच्यामध्ये ॲड करा. कॉन्ट्रीब्युशन 12,000 रुपये आहे. 12,000 रुपये. त्यानंतर नंबर 2 दुसरा आहे पहा टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. इन्कम टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. किती रुपये टॅक्स कपात करून घेतलेला आहे? 8,000 रुपये टॅक्स कपात करून घेतलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने ज्या गोष्टी कपात करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या वेतनातून त्या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. ॲड केल्यामुळे आपणाला या ठिकाणी त्यांची ग्रॉस सॅलरी माहीत झाली. पहा, ग्रॉस सॅलरी किती आहे?
2,90,000. आलं लक्षात. ग्रॉस सॅलरी ही 2,90,000 आहे. आता ह्या ग्रॉस सॅलरीमधून आठवते का पहा, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 अंतर्गत आपण एक डिडक्शन देत होतो पहा. आलं लक्षात. कोणतं डिडक्शन देत होतो? त्यामध्ये आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन किती रुपये? 50,000 रुपये. बरोबर आहे. 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन. आता बाकी यांना एंटरटेनमेंट अलाउन्स वगैरे काही मिळालेला नाही किंवा दुसरं काहीही या ठिकाणी उपलब्ध नाही माहिती. त्यामुळे फक्त एकच यांना स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये या ठिकाणी मिळते आणि 2,90,000तून 50,000 गेले तर या ठिकाणी उरतील 2,40,000 रुपये. तर ह्याला लिहा टॅक्सेबल सॅलरी. टॅक्सेबल सॅलरी 2,40,000 रुपये टॅक्सेबल सॅलरी या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे. त्यानंतर नंबर ए आपण वाचलेला आहे, नंबर बी आणि सी वाचलेला आहे. त्यानंतर नंबर डी एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. तर हे कर्मचाऱ्याकडून न झालेलं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर हे एम्प्लॉयरकडून झालेलं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे 12,000 रुपये आणि हे 12,000 रुपये एम्प्लॉयरकडून झालेला असल्यामुळे हा त्यांच्या पगाराचा भाग नाही, पगाराच्या व्यतिरिक्त मिळालेली ही रक्कम आहे, म्हणून आपणाला त्या पगारामध्ये ॲड करता येत नाही. आलं लक्षात. तर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड तर 12,000 आहे, ते सोडा. त्यानंतर नंबर ई ग्रॉस डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. आता डिव्हिडंड म्हणलं की दुसऱ्या मार्गाने सुद्धा यांना उत्पन्न मिळालेलं आहे. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस तर डिव्हिडंड मिळालेला आहे पहा. आलं लक्षात. या ठिकाणी लिहा डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी म्हटलं की तो करमुक्त आहे. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्स या ठिकाणी काय राहील? नील. म्हणजे हे एक्झम्प्ट आहे ना, एक्झम्प्ट. तर पहा यांना 2 मार्गाने उत्पन्न मिळते. मिस्टर प्रसून यांना 2 मार्गाने उत्पन्न मिळालेलं आहे. एक इन्कम फ्रॉम सॅलरी 2,40,000 आणि दुसरं इन्कम फ्रॉम अदर सोर्स डिव्हिडंडच्या रूपाने मिळालेलं उत्पन्न हे एक्झम्प्ट आहे. तर आता ह्या 2 मार्गाने प्रॉब्लेममधली जी काही माहिती दिलेली आहे ती पूर्ण झालेली आहे. आता याची बेरीज करा. बेरीज आली पहा 2,40,000. मिस्टर प्रसून यांना फक्त 2च मार्गाने उत्पन्न मिळालेलं आहे. यावरून सिद्ध होते की व्यक्तीला सर्वच्या सर्व मार्गाने उत्पन्न मिळालं पाहिजे असं काही बंधनकारक नाही. उत्पन्नाचे एकूण 5 मार्ग आहेत. त्यापैकी कुठल्याही एका मार्गाने म्हणा, 2 मार्गाने, 3 मार्गाने किंवा 5ही मार्गाने आपणाला उत्पन्न मिळू शकते. तर प्रसून यांना 2 मार्गाने उत्पन्न मिळालेलं आहे. एका मार्गाने उत्पन्न 2,40,000 आणि दुसऱ्या मार्गाने मिळालेलं उत्पन्न एक्झम्प्ट आहे. पण दोन्ही मार्गाची जर आपण बेरीज केली तर 2,40,000 रुपये ती बेरीज त्या ठिकाणी आलेली आहे. आता ह्या 2,40,000ला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हणतात. ग्रॉस टोटल इन्कम सकल एकूण उत्पन्न किंवा ग्रॉस टोटल इन्कम. आता ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून यांना कोणकोणत्या प्रकारचे डिडक्शन्स मिळतील ते डिडक्शन देणं आवश्यक आहे. आलं लक्षात. काल आपण शिकलेत पहा अंडर सेक्शन 80C टू 80U च्या दरम्यान जे काही डिडक्शन मिळतात ते डिडक्शन. तर यांना फक्त एकच डिडक्शन मिळेल. ते डिडक्शन म्हणजे
डिडक्शन अंडर सेक्शन 80C, डिडक्शन अंडर सेक्शन 80C. तर पहा, कॉन्ट्रीब्युशन इन रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्युशन केले तेवढंच यांना या ठिकाणी डिडक्शन मिळेल. म्हणून लिहा कॉन्ट्रीब्युशन इन रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड 12,000 रुपये यांनी डिडक्शन म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ही यांची बचत आहे. भविष्य निर्वाह निधीला यांनी योगदान केलेलं आहे, म्हणजे भविष्याची तरतूद केलेली आहे. तर पहा, अंडर सेक्शन 80C खाली यांना मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत डिडक्शन मिळू शकते, परंतु यांनी बचत किती केलेली आहे? 12,000. मग 12,000 किंवा रुपये 1.5 लाख यांनी केलेलं म्हणजे अंडर सेक्शन 80C खाली जेवढं काही अमाऊंट यांनी बचत केलेलं आहे ते अमाऊंट किंवा रुपये 1.5 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन यांना मिळेल. तर 1.5 लाखापेक्षा 12,000 कमी असल्यामुळे एवढंच डिडक्शन यांना या ठिकाणी मिळेल, कारण बाकीची यांची काही बचत वगैरे नाही. या ठिकाणी फक्त एक कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला 12,000चं, तेवढं डिडक्शन मिळेल यांना. तर यांचं जे उत्पन्न आहे पहा, याला म्हणू आपण टोटल किंवा टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम 2,28,000 रुपये आहे. आलं लक्षात? यांचं जे टॅक्सेबल इन्कम आहे ते 2,28,000 रुपये आहे. आणि सध्या चालू वर्षामध्ये जे मॅक्झिमम एक्झम्पशन लिमिट आहे ते 2,50,000 रुपये आहे. त्यामुळे यांना टॅक्स या ठिकाणी लागणार नाही, म्हणजे 0 टॅक्स त्या ठिकाणी लागू शकतो. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.